नक्कीच. आज कोकणामध्ये, मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. कारण की काल मान्सूनने मुंबईमध्ये एंट्री केलेली आहे. हम्म. त्यामुळे पश्चिम पूर्व जे काही वारे जोराने वाहतील, हे वारे भकास वाटतील. हो. पण 13-14 ला मान्सूनचे ढग महाराष्ट्रात प्रवेश करतील. हम्म. कोकणात मध्ये काही ठिकाणी, मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी. हम्म. पण 14, 15, 16 या काळामध्ये मान्सूनची व्याप्ती सुरू होते आणि ती व्यापायला काही दिवस 3 दिवस घेतात, काही दिवस 4ही घेतात. हा, त्यामुळे हा. 15-16 पासून ते 20 पर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस मान्सूनचा बरसायला सुरुवात करणार आहे. हम्म. आणि हा 15 पासून ते 20 पर्यंत सर्वत्र पाऊस राहील का सर? हो, 15 पासून सुरुवात आहे. त्यावेळेस मोजके मोजके भाग येईल, पण 20 पर्यंत सर्वत्र राहील. म्हणजे 20 जूनला म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्या मान्सून व्यापेल. हो, पूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापणार आहे 20 पर्यंत. आणि हा 10 ते 15चा कालखंड हा खंडाचा असू शकते अधिक भागात. हो, खंड परिस्थिती आहे. आणि एक तर पहिली गोष्ट, मान्सूनच सुरू झाला नाही तर खंडाच्या विषय तो वेगळा राहिला. बरोबर. अजूनही जून अर्धा महिन्याचा जमा आहे. म्हणजे मान्सून आल्याच्या नंतर जेव्हा गॅप पडतो त्याला खंड म्हटलं जाते. बरोबर. हम्म. आणि आता शेतकऱ्यांनी जर आता एखादा भाग पूर्व विदर्भ असो किंवा पश्चिम विदर्भ, त्यामध्ये किती पर्सेंटेज पाणी जर पडलं त्यांच्या शेतात, तेव्हा निर्णय घेऊ शकेल तो पेरणीचा? हे पहा, हे निर्णय जे असतात ते शेतकऱ्यांना, जवळपास शेतकरी त्यांच्या वयानुसार तो तितका अनुभव असतो. त्या पद्धतीने कधी कधी मान्सूनचा पाऊस थोडा जरी सुरू झाला तरी पेरणी करावी लागते. कारण की मान्सून सुद्धा 8 दिवस चांगला बरसतो, त्यानंतर पुन्हा उघड पडतोय. त्यामुळे कधी कधी पेरण्या निर्णय फास्टही घ्यावा लागतो, पण अवकळीवरती घ्यायला चुकीचं आहे. आणि 22 नंतर कशी राहील सर कंडिशन जूनच्या शेवटच्या हप्त्यात? तिथून पुढे एकसारखा, दमदार, झडी स्वरूपाचा, चांगला, अशा तिन्ही स्वरूपाच्या व्याप्ती त्याच्यामध्ये आहे. पण 18-19 पासून जी सुरुवात होते ती योग्य आहे, पेरणीच्या योग्यतेची. चालेल. म्हणजे 20 पर्यंत सर्वत्र पेरण्या सुरू होऊन जाईल महाराष्ट्रामध्ये राहिल्या केल्या सर्वच. हो. बरोबर. चालेल साहेब, धन्यवाद महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल शेतकऱ्यांना.